हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. मी गेल्या काही दिवसात म्हणालेले होते की व्हिडिओ मी स्किप करणार नाही किंवा कंटिन्युअसली मी व्हिडिओ पोस्ट करेल, पण जसं म्हणतो ना आपण तसं काही होत नाही हे आता मला कळून चुकले. त्याचमुळे ना मी आता असं म्हणणारच नाही की मी हे करेल ते किंवा ते करेल असं. सो गेल्या काही दिवसात आहे ना तब्येत बरोबर नव्हती, त्याचबरोबर दवाखाना, सलाईन्स आणि अजून भरपूर अशा गोष्टी झाल्यात ना की त्यामुळे व्हिडिओ जवळजवळ माझे 1 महिना लेट झालेले. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच झालेल्या होत्या, त्यामुळे व्हिडिओ तर शक्यच नव्हतं टाकणं मला. तर पण हां, आता मी असं म्हणणार नाही की मी कंटिन्यू करेल, पण जसं माझ्याकडनं होईल तसं मी व्हिडिओ तुमच्यासोबत एकतरी पोस्ट करत जाईल. प्रॉमिस नाही करणार. गेल्या काही दिवसात घरातच होते, टेन्शनमध्ये, डिप्रेशन आणि थोडं तब्येत बरोबर नव्हती, हेल्थ इश्यूज. सो आज म्हटलं गार्डनला जाऊया, थोडं फ्रेश वाटेल आपल्यालासुद्धा आणि मुलंसुद्धा फ्रेश होतील. त्याचमुळे विराचे पप्पा आम्हाला गार्डनला घेऊन आलेले होते. आणि हे गार्डनला मी पहिल्यांदाच आलेले होते, पण असं खूप फ्रेश वाटत होतं. कानेटकरच्या थोडंच पुढे, कोणी बघितलेलं नसेल किंवा कुणाला माहिती असेल तर इथे नक्की या. आणि खरं संध्याकाळचं व्ह्यूसुद्धा इथे खूप छान होतं आणि आल्यावरती ना एकदा घरी जाऊशी वाटतच नाही आपल्याला खरं तर. आणि खूप छान गार्डन आहे. एकदा नक्की विजिट करा, फ्रेश व्हाल. आणि ॲक्टिव्हिटीज खूप आहेत लहान मुलांसाठी इथेसुद्धा. सो त्यासुद्धा नक्की करा. आमच्या मुलांना ॲक्टिव्हिटीजची काही घेणं देणं नसतं, त्यांना घसरगुंडी झोपाळे हे भेटले की त्यांचं खूप असतं. त्याला भेटत नेक्स्ट व्लॉग.